धन्यवाद दादा, आपण मला बोलण्यासाठी संधी दिली. कार्यकर्ता नाही तर मी राजेश भाईचा मुलगा, राजेश भाई आमचे भाऊ या नात्याने आम्ही त्यांच्यावर वावरत असतो. तर सर्वांना माझा जय श्रीराम. सर्व झोपलेत का? राजेश भाईचे कार्यकर्ते असे थंड राहू शकत नाही, आवाज गरम पाहिजे. भाजपा जय श्रीराम, बजरंग बली की. सर्वांना धन्यवाद. राजेश शर्मा व तसेच आमच्या संध्यावहिनी मोठे, प्रभाग क्रमांक 12. सर्वांना माहित आहे की नाही आमच्या वहिनी साहेब, तसे आमचे डॅशिंग दादा म्हणजे आमचे सुरज दादा यांचा 13 नंबर पॅनल जरी पडला तरी आमच्या वहिनी आमच्या प्रभाग क्रमांक 12 मध्ये आहेत. तसे राजेश शर्मा यांना आपल्याला निवडून द्यायचे आहे. व तसेच आपल्या वार्डातील सर्वांना माझा धन्यवाद. जय श्रीराम. आणि माझा 2 शब्द बोलण्यासाठी मला या मंचावर पाठवलंय. तर राजेश भाईसाठी एक शायरी म्हणू शकतो. खुशबू बनकर गुलों से उड़ा करते हम, खुशबू बनकर गुलों से उड़ा करते हम, धुआं बनकर पर्वतों पर उड़ा करते हम. ये कैचिया क्या काटेगी हमें, ये कैचिया क्या काटेगी हमें, हम परत से नहीं हौसला से उड़ा करते. हीच राजेश शर्मा यांची ओळख आहे. आम्हाला जे लोक सांगतात कोरोनामध्ये राजेश शर्मा यांनी काय केलं, राजेश शर्मा यांनी काय केलं याची ख्याती मी समोर उभा आहे. मी बोलण्यासाठी का आलोय ते तुम्हाला एक सांगतो. कोरोनामध्ये राजेश शर्मा यांना मधुमेह काय बोलतात डायबिटीसचा आजार आहे. तर राजेश शर्मा यांनी घरात एक फोन केला आमच्या कार्यकर्त्यांना, सुरज दादांनी फोन केला. अरे आपण समाजसेवक म्हणून काम करायचं आहे. लोक म्हणतात या वार्डामध्ये नगरसेवक कोरोना काळामध्ये निघून गेले होते, दुसऱ्या गावात गेले होते. दुसऱ्या गावात नाही, राजेश शर्मा म्हणले आज नगरसेवक नाही, आमदार नाही, कोणी बनायचं नाही. आपण माणुसकीच्या नात्याने सेवा करायची आहे. माणुसकी जपण्यासाठी आम्ही कुठलेही फोटो काढले नाही, भाजी वाटताना फोटो काढले नाही, सॅनिटायझर वाटताना फोटो काढले नाही, घराघरात जाऊन राशनची किट वाटताना फोटो काढले. फोटो काढणार हा त्यांच्या स्वार्थासाठी फोटो काढतो. आम्ही फोटो काढण्याचे कारण आम्ही ज्यांना ज्यांना मदत केली, राजेश शर्मा यांनी मदत केली ते त्यांच्या परिवाराला मदत करत होते. परिवाराला मदत करताना कोणी फोटो काढतो का, कोणी फोटो काढतो का? परिवार म्हणजे माझा परिवार, परिवार म्हणजे माझ्या घराचा तळामाळचा परिवार. यांना मदत करताना फोटो काढणे म्हणजे पुढच्या प्रचाराची त्यांनी तयारी केली, पुढच्या येणाऱ्या नगरसेवक पदासाठी तयारी केली. फोटो कोण काढतो की पुढच्या येणाऱ्या नगरसेवकात मी माझा बॅनर लावेल, मी कोरोना अशा काळामध्ये तुम्हाला मदत केली. ठीक केली का आपल्याला, ठीक केली का? राजेश शर्माने भीक नाही, स्वाभिमानाने सांगितलं मी माझ्याकडचे पैसे जे असतील ते खर्च करतो, माझ्या प्रामाणिकपणाने मी माझ्या लोकांना मदत करतो. याची मला फक्त फोटो नाही, कुठली जाहिरात नको, फक्त माझे माणसं माझ्यावर जोडले गेले पाहिजे. माझ्यासारख्या कार्यकर्त्यावर कोरोनामध्ये तुम्हाला लक्षात असेल EMI लोकांचे थकले की नाही, भरपूर लोकांचे EMI माझे थकले. माझी गाडी उलट्यासाठी आपले बँकेचे थकी येणारे लोक आले. राजेश भाई यांना फोन केला, सुरज दादा यांना फोन केला, दादा माझ्यावर अशी अडचण आलेली आहे, काय करू दादा, एवढे पैसे भरायचे पण माझा जीवन त्याच्यावरच चालतो, तर काय करू दादा, आता माझे सगळ्यांवर संकट आलेले. राजेश भाई एक फोन केल्यानंतर बोलले बेटा किधर हो, वही रुकना, मैं आ रहा हूँ. क्या बोले बेटा किधर हो, वही रुकना, घर पे नहीं आना है, मैं वहां पे आ रहा हूँ. लगेच माझ्या दारात उभे राहिले. क्या बैंकरला विचारलं आपका कितना पैसा है मुझे बोलो. मेरे छोटे भाई को, मेरे बच्चे को दिक्कत नहीं होना चाहिए. हे पैसे मोजले आणि माझे पैसे मोजून त्यांना दिले आणि माझी गाडी माझ्या घरात उभी आहे. आज माझ्यासारख्या एक बेरोजगार पोराला आज मला व्यवस्थित काम लावलंय, व्यवस्थित नोकरी करतो मी. आज 35 ते 40 हजार रुपये आमच्या युवा पोरांना पगार झालेला आहे, बँकेत लावलेला आहे, कंपनीत लावलेले. यांनी कधीही जाहिरातबाजी केली नाही. आमच्या बाईंना आम्ही नेहमी सांगतो आपले चांगले काम सुरदांना सांगतो आपण काम करतो, पण आपण फोटो कधीच काढत नाही. कारण आपल्या माणसाला आपण चांगलं करण्यासाठी फोटो काढतो, आपण फक्त नगरसेवक होण्यासाठी कधीच आम्ही जाहिरातबाजी करत नाही. ही आमच्या राजेश भाईची गान म्हणजे सवय अशी आहे की दाखवायचं नाही. हे हात से दिया वो आपको मालूम नहीं पडना चाहिए किसने दिया, ही आमच्या राजेश भाईची सवय. ही सवय पण आमचा कार्यकर्ता आहे. काल आमच्या भाषणामध्ये सांगितलं हो बाहेर गए थे, आमच्या मनाला लागलं अरे राजेश शर्मा 5:30 वाजता बुलेरो पिकअप मध्ये बसून नाशिकला गेला, नाशिकवरून भाजीपाला घेऊन आला, ना नफा ना तोटा.
20 रुपए की भाजी, जिसको जो भी आएगा, जिसके हाथ में जो पैसा होगा देना और लेना, और किसी को बोलना नहीं 20 रुपया 50 रुपया, जो हाथ में देगा वो हाथ से पैसा उसको वापस देके भाजीपाला उसके घर में पोहोचना चाहिए, कोई भूखा नहीं रहना चाहिए, ही त्यांचं म्हणणं होतं. आणि ते 56 दिवस तुम्हाला सांगतो, 56 दिवस आपल्या ऑफिसच्या वरच्या रूमवर राहिले, 56 दिवस स्वतः जेवण स्वतः बनवलं आणि वॉर्डामध्ये घराघरात फिरले, आणि त्यांनी मास्क वाटले, सॅनिटायझर वाटले. कोणालाही आपण जाहिरात केली का? जाहिरात करणार नाही. या छोट्याशा गोष्टीसाठी मी आलो, कारण हा प्रश्न उचलून आमच्या राजेश भाईला दिवसण्याचा प्रयत्न करत आहेत. हे 2 शब्द होतो आणि मला इथं संधी दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.